देशामध्ये बऱ्याच वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शनच्या चर्चा जोरदार चालू आहेत। त्यातच केंद्रीय कॅबिनेट बैठकीत वन नेशन वन इलेक्शनचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत। पण नेमके वन नेशन वन इलेक्शन आहे तरी काय? देशाला याचा काय उपयोग होणार आणि याच वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाचे फायदे तोटे व जनतेच्या मनातील प्रश्न या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। आता झालेल्या लोकसभा निवडणूक रणधुमाळीच्या तोंडावर निवडणुकीच्या संदर्भातील एका मोठ्या मुद्द्यावरील चर्चांनी जोर धरला होता आणि ती चर्चा म्हणजे वन नेशन वन इलेक्शनची, अर्थात एक देश एक निवडणूक। सुरुवातीला वन नेशन वन इलेक्शन याचा आपण थोडक्यात व्याख्यारूपी विस्तार करून हे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। देशभरातील लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढच्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचा प्रस्ताव म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। त्यात वन नेशन वन इलेक्शनच्या संदर्भातील अहवाल कोविंद समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला। त्यात पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेता येऊ शकतात आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतच्या शिफारशी करण्यात आल्या होत्या। 2 सप्टेंबर 2023 ला या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती व त्यानंतर 191 दिवस केलेल्या अभ्यासानंतर 18,626 पानांचा अहवाल सादर करण्यात आला होता। मात्र आपल्या भारत देशात यापूर्वी अशा पद्धतीने कधी निवडणुका झाल्यात का याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। सन 1957 साली तत्कालीन बिहार, बॉम्बे, मद्रास, म्हैसूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यांच्या विधानसभा वेळेपूर्वी विसर्जित करून एकत्र निवडणुका घेण्यात आल्या होत्या। त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1967 पर्यंत एकत्रित अशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि मग त्यानंतर निवडणुका या वेगवेगळ्या पद्धतीने होऊ लागल्या। याच वन नेशन वन इलेक्शनच्या नियोजनासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनची समिती स्थापन करण्यात आली होती आणि समिती नेमकी काय होती हे थोडक्यात समजून घेऊया। देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या समितीचे अध्यक्ष आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, 15व्या नीती आयोगाचे अध्यक्ष NK सिंग यांच्यासह 9 जणांचा या वन नेशन वन इलेक्शन समितीत समावेश आहे। नंतर याच समितीने 16 भाषांच्या 105 वृत्तपत्रांमध्ये या अहवालाबाबत जाहिराती दिल्या आणि लोकांच्या सूचना आणि अहवालावर हरकती मागवल्या व नंतर या अहवालाचं विश्लेषण करण्यात आलं, ज्यात जवळपास 21,558 नागरिकांशी वेबसाईट, ईमेल आणि पोस्टद्वारे चर्चा करण्यात आली। तसंच भारताचे 4 माजी सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे 1 माजी न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे 12 माजी न्यायमूर्ती, 4 माजी मुख्य निवडणूक आयुक्त, 8 राज्य निवडणूक यांच्याशीही समितीने चर्चा केली। तसंच अर्थतज्ञ, राजकीय पक्ष, उद्योजक यांच्याशी देखील चर्चा केली, ज्यात देशातील तब्बल 47 राजकीय पक्षांनी याबाबत आपली वेगवेगळी मतं मांडली, ज्यामध्ये 32 राजकीय पक्षांनी वन नेशन वन इलेक्शन या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला तर 15 पक्षांनी विरोध केला। ज्यात या समितीकडून दक्षिण आफ्रिका, स्वीडन, बेल्जियम, जर्मनी, इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स यासारख्या देशांमधील अशा पद्धतीचा अभ्यास केला। त्यात भारत देशाचं वेगळेपण पाहता त्यानुसार मॉडेल तयार करावं लागेल असं मत समितीने मांडलं। हे झालं, पण या वन नेशन वन इलेक्शनचे फायदे आपल्याला सांगितले जात आहेत ते नेमके कोणते पाहूयात। पहिला फायदा म्हणजे मतदारांसाठी हे सोयीस्कर ठरेल, त्यांचा ताण कमी होईल, त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल। दुसरी बाब म्हणजे यामुळे आर्थिक विकास वाढू शकेल, तसंच सतत धोरण बदलण्याची भीती उद्योजकांसमोर राहणार नाहीये। त्यानंतर पुरवठा साखळीवरचा ताणही कमी होईल, मदत होईल आणि कामगारांना सारखं मतदानासाठी सुट्ट्या घ्याव्या लागणार नाहीत। यानंतर प्रशासनातील अधिकारी वर्गाला सतत अडकून राहावं लागणार नाही। यापुढे एकदाच निवडणुका झाल्यास धोरणात्मक निर्णय घ्यायला मदत होईल, सरकारी खर्चावरील भार कमी होण्यास मदत होईल, त्याचबरोबर वारंवार समोर येणारा सामाजिक संघर्ष देखील कमी होण्यास मदत होईल, निवडणुकीशी संबंधित वाद कमी होतील, न्यायालयांवरील भार कमी होण्यास मदत होईल। अशा प्रकारे थोडक्यात हे झाले वन नेशन वन इलेक्शनचे फायदे। मात्र ज्या वेळेस एखाद्या सरकार विरोधात अविश्वास ठराव आणला जातो किंवा बंडखोरी केली जाते वा त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा मग पक्षांतराचा विषय असेल तर अशा स्थितीसाठी काही उपाययोजना सांगण्यात येत आहेत। पहिली म्हणजे ज्यामध्ये अशा परिस्थितीत निवडणुका या पुन्हा घ्याव्या आणि नवीन असलेल्या सरकारचा कालावधी आधीच्या मुदतीच्या काळा एवढा असेल व विधानसभेच्या निवडणुका नव्याने झाल्यास लोकसभेच्या कालावधी एवढा त्याचाही कालावधी असेल।
अशा प्रकारे आता हे बघणं महत्त्वाचं आहे की या वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी कधीपासून आपल्या देशात केली जाते। बाकी संपूर्ण माहिती आपणा सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवनला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।